ओळखलंच का मला? काल तर आपण भेटलो की आज. वा 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 वा, मला ट्रॅक वर का तुम्ही? म्हाताऱ्याला पण आता इथेच बसायचं होतं. जो तो येतो तो मध्ये मध्ये कडमडतो माझ्या. नाही नको नको, उगाच रिस्क नको. हा मरताना याला मी भेटलो होतो हे कोणाला कळायला नको. रोज येतो का इकडं? रोज एक दिवस खाना नसतो आपला, एक दिवस. हा डेली डेली. हा वा वा वा, चांगलं आहे चांग. बाकी तब्येत पाणी बरं आहे का? एकदम. सांगा. औषध औषध रोज थोड्या थोड्या डोस घेतला का नाही, तब्येत कशी एकदम ओके. ओके. आम्ही काही इथलं नाही ना, तुम्ही रोज इकडे येता वाटतं. रोज कोणाचा पैसा आहे कोणाला. हा कटकर आपलं नाव लय मोठं. हा सगळं ओळखतात आपल्याला. हो मग असलच की, मग लोक काम करून घेत असतील नाही तुमच्याकडनं. काम पान सुद्धा हलत नाही आपल्याशिवाय. हा काटकर. आता हेच बघा की, कुणाला गंडवायचं असेल, कुणाला लुटायचं असेल, कुणाला तुडवायचं असेल, फक्त काटकर कसं इकडच्या काळाची खबर इकडे नाही. अजून काय काय करता तुम्ही तसं? हात नाही धरू शकत कोण आपला. हे म्हणाला तुम्ही? तेच सांगतोय. सगळे माझ्याकडे येतात, माझ्याकडे. चांगलं. दोनच बॉटल आहेत का? तर जा, बॉटल येत राहतील. नाही म्हणजे एवढ्या जोखमीचं काम करता कसं काय तुम्ही? जोखीम ते फार्म हाऊसचं काम आहे ना, फार्म हाऊस. सोपो कोणाची काय आवड, कोणाची निवड सगळं लक्षात ठेवावं लागतो. म्हणजे आता हेच बघा की, कोणाला पाणी तर कोणाला सोडा, तर कोणाचा टॉप बॉटल. अवघड हो, एकदम अवघड.
प्रत्येकाचा आपापला चॉईस हो. बाकी काय माहितीये का, माझ्या एकदा कपल होतं कपल. काय तुमची वेगळीच गंमत राव. काय सांगू तुम्हाला, म्हणजे का नाही, त्या मॅडमला तिखट लागलं का नाही तर त्या बिचाऱ्याला सपाक लागायचं. त्याला आवडलं तर तिला आवडायचंच नाही. लय अवघड. काय सांगायचं, माझी पंचायत करून ठेवली. आता या गोष्टीला झालं 1 वर्ष झालंच तिला. 4 वर्ष. चार वर्षांपूर्वीचं याला आठवतंय, म्हणजे विसरायचं नाटकच करतो. अरे बाबा बाबा, तुझ्या डोक्याला लय ताण बसल नाही. पैसे मिळतात कर पुरुष. पैसे बाबा, पैसा किती पण कमवला का नाही तर तो कमी जो, त्यात घरच्यांची कटकट. माझी सून लई त्रास देते हो, लई त्रास देते. हा कामाचं सोडून सगळं बोलतोय. बाबा आता आपले प्रॉब्लेम कोणाला समजणार सांगा की. आता तुमच्यासारखा एखादा भला माणूस मिळाला त्याला एखाद्या क्वार्टरची सोय केली का नाही, कसं बरं वाटतं. देव माणूस. आता आपली सोय आपल्याला स्वतःच करायला पाहिजे की नाही रे बाबा. प्रत्येक वेळा कोण उभं राहणार आपल्यासाठी सांग बरं. बरं मी काय म्हणतो, साईड इन्कम साठी काही करतोस का नाही? करतो की, काम करतो. कसं आहे माहिती आहे का, तर कुणाला अंधार करायचा असेल, कुणाला बहिरा करायचा असेल, कुणाला लंगडा करायचा असेल तर सगळं करतो. म्हणजे एकदम कसं ते हातपासून पर्यंत सगळं एकदम अरे वा वा वा, छान. ते मी या गाण्याचं त्या गाण्याला कळतं का म्हणे. अरे मी काय म्हणतो, पैसे मिळतात का बरं या कामाचे? बरे बक्कळ पैसा मिळू शकतो. बक्कळ. काय सांगतो काय? करू सांगू का, साधा दगड जरी ढकलायचं म्हटलं नाही, दगड तरी पैसे मिळतात. पण तो दगड आहे का नाही, योग्य वेळेला योग्य माणसाला लागला पाहिजे बस. म्हणजे म्हणजे सुपारी सुपारी हा मागेच एक कपल आलं होतं, दिलं ढकलून, केळ खाल्लास. म्हणजे मारला नाही ना, वाचला होतो. यालाच असता. धबधबा का मारलास? चुकलं माझं, सॉरी. काय चुकलं? शहाणा झालास का? तुम्ही तुझे पैसे द्यायला आलोय.
हीच ती दरी. तुम्ही तर त्या दोघांना शोधायला आला होता ना. हा डबल गेम खेळतोय बरं का. म्हणजे पोटात चांगला आहे. हळू बोल. तोंड बंद ठेवायचे तुला पैसे मिळतात. हे घ्यायचंय आणि निघून जायचं. पैसे म्हणजे कुलूप साहेब. आपल्याला पैसे वगैरे नाही. आपण तो नाही उघडणार. आपल्याला पैशाची मतलब आहे हो. बाकी काय हवंय. हे बघा सांगितलं ना चुकून झालं. जाऊ द्या मला. अरे धक्का का मारलास तुझ्या तण. हा इंद्रा आहे. हे दोघं सुद्धा इथेच. विक्रांत तुला इथं चटकायला हवा. यार आता जाता पण येणार नाही. त्या काटकनं चेहरा बघितलाय माझा. ये पकड़ा पकड़े सर. या तर बाई आहेत. इथं काय करतात मॅडम. बघाव जरा.
ए ती दाढीन तो फेटा काढ पहिला. फेटा पण काढ पहिला. बघितलं का साहेब? सर कुठे आहात तुम्ही? चला हात टाका सगळ्यांना. इंद्राला इतका उशीर कसा काय होतोय? का माझी काळजी एवढी वाढतीये? चंदाचा फोनही लागत नाहीये. काय झालं? मालकी होते. काय ते काय झाले उर्मिला? राणीला अटक झाली. काय राणीला अटक झाली? जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्याच्याशी. हो पण आता पण काय उर्मिला नीट सांगशील का काय ते? मला नीटचं नाही कळालं. आत्ताच फोन आला होता. पोलिसांनी राणीला अटक केली आणि 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 काय उर्मिला? इंदिरा भाऊजी तिच्या सोबत होते. काय इंदिरा तिच्या बरोबर होता? अगं मग आत्ता कुठे आहे तो? मी केव्हाची त्याला कॉल करते पण त्याचा फोनही लागत नाहीये. आहे कुठे तो? कुठे ते मला माहिती नाही, पण त्या राणीला नक्कीच माहिती असेल. काय करू ग मी या पोरीचं? किती वेळा सांगितलं तिला, तरी माझ्या लेकाचा पिच्छा सोडत नाहीये ही मुलगी. आता हिच्यामुळे अजून काय काय सहन करावं लागणार ना देवच ठाऊक. पण हिला मी आता अशी सोडणार नाही. आई आपण आबांना कळवायचं का? नाही, त्याची काहीच गरज नाहीये. आपण बघू. एक काम करू, तू चल आत्ता माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल. चल पटकन. मॅडम थोडा बसायचा. मॅडम थोडा तुम्ही मला काय केलं नाहीये. तुम्ही सूट आता या डसगप चढायचं. ओ सोडा मला. कळायला नाही. सर ही दारूच्या गुत्त्यावर सापडली बघा. बाय माणसाचं दारूच्या गुत्त्यावर काय काम? ही पोरगी चांगल्या घरातली वाटत नाही. ए काय चालली रे फालतूगिरी? चिंचुके यांना घेऊन आज जा. तू दारूच्या गुत्त्यावर होतीस काय? हो सर, पण मी ए विचारलंय ना तेवढंच बोलायचं. त्याचा मग पप्पा करायचं नाही. आत टाका यांना. इंद्रजित सर कुठे गेले असतील? एकदम त्यांना काही झालं नसेल ना? ते सुखरूप असले पाहिजेत. त्याशिवाय गाडा बोलणार नाही. नाही सर, हे बघा मी काहीच केलं नाहीये. माझं ऐका तुम्ही. सोडा मॅडम. चला. चल. सर सोडा. चल. मॅडम ऐका तुम्ही. इन्स्पेक्टर सर मी काहीच केलं नाहीये. तुम्ही ऐका माझं. मला बोलू तरी द्या सर. मॅडम उर्मिला चल. इन्स्पेक्टर साहेब, ज्या मुलीला तुम्ही हीच इन्स्पेक्टर साहेब, या मुलीला विचारा माझा इंद्रा कुठे आहे? हिने काय केलं माझ्या इंद्रासोबत? मालती मॅडम इथं कसे कळालं? त्यांना कसं काय कळालं? माडिक मॅडम तुम्ही इकडे? तुम्ही ओळखता या मुलीला? ओळखता म्हणजे? आईंची सून आहे, धाकटी सून. एक मिनिट, ही माझी कोण आहे हे महत्वाचं नाही आता. त्यापेक्षा माझा इंद्रा कुठे आहे, या मुलीने त्याच्यासोबत काय केलंय हे मला जाणून घेणं जास्त महत्वाचं वाटतंय. मला माझा इंद्रा माझ्या डोळ्यासमोर सुखरूप हवाय. अहो कुठे आहे तो? विचारा ना तिला. ते तर याच सांगू शकतात, कारण ज्यावेळी आम्ही यांना अटक केली त्याला इंद्रासाहेब तिथे नव्हतेच. काय गई औदस आहे? काय विचारते मी? भारती मॅडम ते मी काय? पटपट बोल. अगं तुझ्या सोबतच होता ना तो. मग गेला कुठे? सर माझ्या बरोबर होते हे सांगितलं तर सर अजूनच अडकतील. नाही, इंद्रजित सर माझ्या बरोबर होते असं सांगून जमायचं नाही. तू बोलणार आहेस का नाही? नाही,
इन्स्पेक्टर साहेब, ही अशी ऐकायची नाही. तुम्ही हिला चांगला तुमचा पोलिसी खाक्या दाखवा, म्हणजे बघा कशी पोपटासारखी बोलायला लागेल. अहो ही काही बोलत नाहीये याचा अर्थ नक्कीच हिने माझ्या इंद्रासोबत काहीतरी चुकीचं केलं असणार, त्याला लपवून ठेवलं असणार. साहेब तुम्ही हिला त्रास द्यायचा जीव घ्या, काही करा, पण माझा इंद्रा कुठल्याही परिस्थितीत माझ्या समोर हवाय म्हणजे हवाय.